बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वादग्रस्त व्हिडिओ आता समोर आला. दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ व्हायरल झालाय. नाना पटोले यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली. काँग्रेस विचारधारेविरोधात नाना पटोलेंची कृती आहे. दरम्यान पुणे महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून भाजपच्या वर्षा भीमराव साठेंचे पाय धुतल्याचाही प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता नाना पटोले यांचा पाय धुतानाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. दरम्यान नाना पटोले यांच्या या व्हिडिओवर नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली. नाना पटोले यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होता. दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आता संतापाची लाट पाहायला मिळते. या संदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. भाजपचे नेते नवनाथ बन यांनी सुद्धा आता या संदर्भात प्रतिक्रिया देत काँग्रेस आणि नाना पटोले यांच्यावरती टीका केली. काँग्रेसचे नेते नाना पटोले कार्यकर्त्यांकडनं आपलं पाद्यपूजन करून घेत असतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. खरं तर कुठल्याही कार्यकर्त्यानं, मग तो भारतीय जनता पार्टीचा असू द्या किंवा काँग्रेसचा, अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडनं पाद्यपूजन करून घेणं हे अतिशय चुकीचं आहे. आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम म्हणून घेण्याचं हे लक्षण आहे. नाना पटोले यांनी या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागितली पाहिजे. अन्यथा मी संन्यास घेतलाय, मी साधू संतांच्या भूमिकेत इथून पुढे आहे आणि मी आता राजकारण करणार नाही, हे नाना पटोलेंनी जाहीर करावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.